तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी युट्यूब चॅनलमध्ये. तर ब्लॉग यासाठी बनवतोय, एक यूट्यूबची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे ह्यासाठी आहे की यूट्यूब काय करणार आहे. आता सगळ्यांचं जे वॉच टाइम आहे ते ड्रॉप करत चाललेलं आहे. वॉच टाइम ड्रॉप होत चाललेला आहे. त्याचं कारण काय, ड्रॉप का होतो, वाढत का नाही डे टू डे. यूट्यूब काय करत असतं, तुमचे जे आठवड्याचे जे व्हिडिओ आहेत त्याचं एकदाच काउंटिंग करून शनिवारी संध्याकाळी अपडेट करतं की तुमचा एवढा एवढा वॉच टाइम भरलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा वॉच टाइम का वाढत नाहीये, तुम्ही व्हिडिओ तर दररोज बनवताय पण तुमचा वॉच टाइम का वाढत नाहीये, तर तसं ते तुम्हाला वॉच टाइम दिसणार नाही. वॉच टाइम तुमचा तुम्हाला शनिवारी संध्याकाळी, रात्री किंवा रविवारी सकाळी दिसतो. या 2 दिवसात वॉच टाइम यूट्यूब तुमच्या YT स्टुडिओमध्ये लाईनमध्ये अपडेट करत राहतं, आकडे वाढत राहतात फक्त. आणि एक दिवस जर व्हिडिओ टाकला नाही ना मित्रांनो, एक दिवस जर व्हिडिओ टाकला नाही ना, तरी वॉच टाइम कमी होतं, वॉच टाइम काउंट होत नाही. ज्या दिवसाचा व्हिडिओ टाकणार नाही त्या दिवसाचं वॉच टाइम धरलं जाणार नाही, एक लक्षात घ्या. आणि वॉच टाइम तुमचं शनिवारी काउंट होतं. आता नवीन अपडेटचं आलं तर मी सांगलच तुम्हाला काय अपडेट आहे काय नाही. त्या अपडेटबद्दल मी तुम्हाला माहिती देईलच, त्याचा काही विषय नाही. पण सध्या तरी एवढंच सांगतो की वॉच टाइम तुमचं काउंट शनिवारी होतं. आणि टोटली शनिवारी संध्याकाळी म्हणजे 12ला, म्हणजे रविवारीच धरायचं. रविवारी तुमचं वॉच टाइम पूर्ण दाखवलं जातं तुमच्या YT स्टुडिओमध्ये. आणि असं काय नाही, वॉच टाइम वाढत नाही, इन्क्रीज होत नाही. व्हिडिओ बनवा आणि एकमेकाला सपोर्ट करा. आता माझंच बघा, मला 10,000 व्ह्यूज पडले तरी मी व्हिडिओ बनवतो, दररोज व्हिडिओ बनवतो. त्यामुळं व्हिडिओ बनवा. चॅनल ग्रो जरी नाही झालं, जरी वॉच टाइम नाही वाढला, पण चॅनलला गॅप देऊ नका, कंटिन्युअसली चॅनल ठेवा. कारण काय होतं, गॅपचं पडला ना सगळं ड्रॉप होतं आणि ग्रो होणं अवघड आहे. त्यामुळं जसं चाललंय तसं चालू द्या. वॉच टाइम वाढेल, सगळं होईल. त्यामुळं हेच सांगत होतो की वॉच टाइम कधी काउंट होतो तुमचं. तुम्ही टेन्शनमध्ये असाल की वॉच टाइम का वाढत नाही, मी व्हिडिओ बनवतोय पण वॉच टाइम का वाढत नाही. आपल्या मराठी माणसांना, मराठी क्रिएटर्सला माहीत नसतं. त्यामुळं आपण व्हिडिओ बनवलेला आहे, हा त्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे की वॉच टाइम बद्दल माहिती आपल्या मराठी क्रिएटरसाठी स्पेशल. तर अजून जर काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल यूट्यूब विषयी, मला कमेंट करू शकता तुम्ही आणि मला सबस्क्राईब पण करू शकता. त्यामुळे सबस्क्राईब करा हक्कानी आणि शेअर करा व्हिडिओ आणि बघा व्हिडिओ आणि कमेंट करा की तुम्हाला काय माहिती पाहिजे अजून यूट्यूबबद्दल, कशाबद्दल, म्हणजे कशावर काय. वॉच टाइम झालं, वॉच टाइमचं तुम्ही सांगितलं, तुम्हाला सबस्क्रायबर वगैरे ड्रॉप वगैरे कशामुळे होतात, काय होतं. व्हिडिओ शेअर केल्यावर, लिंक शेअर केल्यावर काय होतं, यासाठी मी म्हणजे काय माहिती पाहिजे मला सांगा, मी व्हिडिओ तुम्हाला सांगेल, माहिती देण्याचा प्रयत्न करेन. कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला माहिती शेअर करेन. तर फक्त एवढं सांगत असतो, वॉच टाइम इन्क्रीज होणं अवघड आहे. त्यामुळे व्हिडिओच काढा जास्तीत जास्त. आणि मी हेच सांगतोय की वॉच टाइम ड्रॉप का होतात ते सांगितलंच आहे तुम्हाला की यूट्यूब डेटा डेच्या डेली नाही करत. शनिवारी 12 वाजता आणि रविवारी सकाळी तुम्हाला दिसून जातं की वॉच टाइम वाढतोय. रविवारी तुम्हाला ते डेटा देतं की एवढं एवढं कमी झालंय, एवढं एवढं जास्त झालंय. त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवत जा, पण तुम्हाला पण अंदाज येईल मागच्या आठवड्यात किती वॉच टाइम होता आणि आत्ताच्या आठवड्यात किती वॉच टाइम आहे. आणि वॉच टाइम वाढवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण मराठीत आपणच फक्त असे व्हिडिओ बनवतो. त्यामुळं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल यूट्यूबबद्दल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा की
थंबनेल झालं, लाईक झालं, सबस्क्रायबर गेन वगैरे काय, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माहिती काय पाहिजे. आणि वॉच टाईमचं तर मी सांगितलेलं आहे. बरं चला, असू द्या, बाय. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. माहिती कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.